वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. कसे आहात माझ्या मराठी भावांनो बहिणींनो? पहिल्या वेळेस आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला. आणि कसे आहात कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठिगळ त्यातले मी फक्त मोटरसायकलचं काम करतो, म्हणजे मोठ्या गाड्यांचे कामं नाही करत. मला रोडवर नाही करता येत, शिलाई मशीन ते ठेवता येत नाही. त्याच्यामुळं मग त्यांना पाहिजे होते मोठे ठिगळं, पण आपल्याकडं काय शिल्लक नव्हते. जे जे भेटले ते दिले. त्यात पण चांगले चांगलेच ठिगळं असतात, म्हणजे चांगले मोठे तुकडे असतात. पण आपल्याला त्या तुकड्याचा उपयोगच होत नाही. म्हणजे कलरच्या काळे तुकडे लागत आहेत, काळे तुकडे टाकी कवरला जोडायला लागतात खालून पट्ट्या. पण मोठे जे कलरचे असतात ठिगळं म्हणजे तुकडे, म्हणजे हे शिटकवर कसे कलरचे त्यांचे बारीक बारीक तुकडे आहेत ना, ते आपल्याला काही उपयोगात होत नाही. म्हणजे कलरचे तुकडे फक्त आपल्याला ब्लॅक लागतात. तर ब्लॅक असे मी काढून घेतो. तिथं कसे ब्लॅक आहेत टाकाटे ब्लॅक तसे आपल्याला लागते. ते पलटी पडल्यामुळे तुम्हाला दिसतंय, पण ब्लॅकच आपल्याला जमते. म्हणजे असे ब्लॅक लागते. हे काय असे ब्लॅक असे ठिगळं लागतात आपल्याला. हे ठिगळं रेगिनचे तुकडे लागत आहेत. आता हे तुम्हाला दाखवतो किती तुकडे, लय मोठे तुकडे चांगले कलरचे तुकडे. आणि हे आपल्या काही उपयोगाचे होतच नाहीत. आणि हे काळे जे आहेत ना, ते बारीक तुकडे आहेत. बारीक आपल्या उपयोगाचे नाहीत, मोठेच तुकडे लागतात आपल्याला. पोरं कसे खेळते तिकडं बघा. व्ह्यू कसा आहे इकडं दुकानाच्या पाठीमागचा व्ह्यू, तो रोड आणि दुकानाच्या पाठीमागं कसं वातावरण वाटते. संध्याकाळी शांत वातावरण वाटतं. पक्कट जुना जनावरे कामं सोडून जातात काय नाही. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. जनावरं कसं चारा म्हणजे काय काय खातात. कागद फेकदं काय खातात जनावरं, कागद फेकदं बघा. तुम्हाला जमतो बघा, तोंडात पिशवी गाईच्या. म्हणजे मोकर येते गुरं गाई. जर गुरं तुम्हाला सांभाळता येत नसतील माझ्या भावांनो बहिणींनो, तर तुम्ही पाळतात कशाला? आता हे जे गुरं आहेत ना तुम्हाला दाखवलेले, आता हे रोज जातात इथून म्हणजे दुकानापासून, आणि मोकळे म्हणजे दिवसभर चालतात आणि संध्याकाळी मालकाच्या घरी जातो. म्हणजे मालकाला काही खर्चच नाही ना, बरोबर आहे ना. दिवसभर चरतात गुरं मोकट. काही लोक त्यांना हाणतात पण दगडांना. तर किती अवघड आहे म्हणजे, नाही का? आणि वासरं, आता लहानपणी जर वासराने काही खाल्लं प्लॅस्टिक तर किती अवघड आहे म्हणजे. तर असे अवघड आहे. गुरं जर आपल्याला सांभाळत येत नसतील तर पाळूच नाही, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या. म्हणाले आमचे पाटील काय करू आपण आता कमी झाले 7-8 दिवस पाटील आलेले. आपण पुण्याला गेलतो. पुण्याला गेले ते पाटील, बघा किती फिरत आहेत. काय करू आता? आमचे परमप्रिय मित्र पाटील. बसा पण आवडेल आता सगळं वाद, हवामान चेंज झाले त्यामुळे दुकान करतोय आता मी. बघा पाटील म्हणतात पाऊस आला सुधरण का. आता आवरीचं दुकान सगळं बंद करतो. जर काही भेटला तुम्हाला जरूर दाखवीन. आता थोडं आवरेल, अजून थोडं राहिले आवरेल दुकान. तुम्ही बसा निवांत, मी 5 मिनिटात दुकान आवरतो. दुकान आवरेल ते योग्य केलं. एवढं थोडं राहिले तेवढं आवरेल. सुटलंय बघा इकडं किती वादळ आहे. ते वारं सुटलंय, वारं सुटलंय. पाहिलं किती वार आहे. मी कुठे गेलो?
लगवीला किती वारं सुटलंय. आष्टीमध्ये तुफान वारं सुटलंय. हे आमचे पाहुणे बसले तिथं वाऱ्यामध्ये. वारं भारी वाटतं का? गरम लागणार ना, थंड मस्त हवेशीर उभा राहतो. याला आमचे मित्र गेले काय ना मित्र थांबले होते. कस काय कस का पाण्यावाला गेलं कस काय पैशाच काय नाही का कुकडे तिला उचल बाटल्या उचल सगळं जा. बाटल्या उचल ते सगळ्या भरून ठेव. सगळ्या बाटल्या भरते पाण्याच्या लगेच. जाऊ दे तू हे कर. हे सगळ्या बाटल्या भर ना. फुकू नको ना. ती पाणी प्यायचं का मी हा काकू गेल्या. तो आताच जर आजू करतो हे भरून घ्यायचं आणि मग वर न्यायचं ना. वर टाक्या पण भरल्या 1000 लिटरच्या म्हणजे 500 2 आणि हे एवढं भरून घेतले भांडे. आता तू तोंडात पाय. आजचा ब्लॉग एवढाच. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनल. नाही राहू दे बाहेरच ड्रम मी नाही उचलू शकत. चला बाय बाय.